मित्रांनो, तर आता दुपारचं जेवण वगैरे झालंय सगळं. तर आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो गोप्रो कॅमेरा आहे तो हेल्मेटला कसा बसवतात, त्याची फिटिंग कशी असते ते सगळं दाखवतोय. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. चला दाखवतो तुम्हाला कसं बसतोय गोप्रो कॅमेरा त्याला आपल्या हेल्मेटला. मित्रांनो, तो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बेसिकली ही हेल्मेट आहे माझं, कुठलं आहे, स्टडचं आहे. ते मी घेऊन इथं गेलो होतो ऑल इंडिया ट्रिपसाठी. तर आता त्यावेळेस माझ्याकडं गोप्रो नव्हता, त्यामुळे मी ही घेतलं होतं आणि ही पण तुटलं होतं. त्यामुळे मी जुगाड केलं होतं, जे सेल्फी स्टिकचं आहे ना जुन्यातल्या, त्याचं ही काढलं होतं आणि याला चिकट टिपने आवळलं होतं. तर आता मी हे काढून तुम्हाला गोप्रोचा कॅमेरा सेटअप कसा करतात ते दाखवतो. याला आता गोप्रोमध्ये शूटिंग चालू आहे. तर ही जो काढस तोपर्यंत तुम्हाला सांगतो. ही अराऊंड तुम्हाला 350 रुपयात कुठे पण भेटून जाईल ही ऑनलाईन. ही जे मोबाईल अडकवायचे ते फक्त एवढंच लक्षात ठेवा, मोबाईलला जर सेफ्टीने ही करा, नाही तर मोबाईल पडला तर मोबाईल डायरेक्ट डिस्प्लेच जातं आहे त्याला. ही स्ट्रॅप नुसतं अडकून उपयोग नाही, हे कधी पण डिल्ल होतं आहे. त्याला व्यवस्थित गाठण पण बांधायची नंतर ना. अरे हां, हे अशा पद्धतीने हे निघलंय आपलं. हे आहे, हे आपल्या मोबाईलसाठी आहे. हे आपल्याला नंतर पण उपयोगी येईल, नाही तर माझा भाऊ वापरत, तर मला पण आवडतं व्हिडिओ काढायचं. तर हे बेसिकली कंपनी बरोबरचं जे आलंय ते मी ह्याला चिकटवतो. आता हे असं चिकटणार नाही असं वाटतंय मला, हे अँगलमध्ये चिकटवायला लागणार आहे असं. पाहू शकता, हे असं अँगलमध्ये चिकटवायला लागणार, का समोर चिकटवायला जागा नाही, नाही तर एक तर हे असं इथं चिकटवायला लागलं इथं टॉपला त्या कॅमेऱ्याचं वजन जास्त आहे, त्यामुळं पडायची भीती आहे मला वाटते. त्यामुळे मी इथं चिकटवतो असं. बघूया कसं येतंय लुक. तर पहिले ह्याच्या मागे ही आहे ग्लू स्टिक आहे. अरे कसलं आहे सेंटरला चिकटवण्याचा प्रयत्न केलाय मी. आता बघूया कसं चिकटते. शेट यार, काय हेल्मेटलाच केलं होतं तसं अडकवायचं. कॅमेरा आहे कॅमेरा कुठे? कॅमेरा कुठे आहे? मित्रांनो, तर अशा प्रकारे हे बसलंय. पण सेंटरला बसवाय गेल्यामुळे दोन्ही साईडनी असं गॅप राहिले का वाटतंय मला. एका साईडला बसवायला पाहिजे होतं कुठल्या, असं ते वाटतंय मला. तसं ते लईच मजबूत झाले का वाटतंय. आता बघूया ह्याला कॅमेरा लावून. तर आता अदोगरची रेकॉर्डिंग कॅमेरामध्ये केली. आता इथनं पुढची मोबाईलमध्ये क्वालिटीमध्ये काय फरक आहे ते सांगा मला. तर हे असा बसतोय या सिस्टीम मध्ये कॅमेरा. म्हणजे थांबा जरा चेक करून सांगतो तुम्हाला. व्ह्यू येतोय का त्याचा. व्ह्यू लई डाऊन जातोय. आता त्याला दुसरी अटॅचमेंट लावून बघतो मी, कारण ही काय होतं कॅमेरा खाली तुम्हाला
ते खाली गेलं का वाटतं येईल. तर आता त्याला दुसरी एक अटॅचमेंट आहे ती लावून बघूया. लईच गडबड झाली टॅब लाव त्यामुळं ही अटॅचमेंट आहे त्याची. बघूया कसं वर्क होते. उलटच बसलं होतं. पहिले हे चिकटू द्या मग. असं चिकटावलंय आता. मी बसलोय ह्याच्यात. परत फोन आला का फोन. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण लावू शकतो याला. आता हे ह्याला बसवायचं. नवीन अटॅचमेंट लावली मी. मला दिसतंय. कॅमेरा उलटा जाऊन ही आता सगळ्यात एकदम ओके मध्ये सेटअप झालाय. आता मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो ना. चल हट. की पाहू शकता असा व्हिडिओ येतोय आणि मला पण दिसतंय काय रेकॉर्डिंग होतंय ते एक नंबर. अशा पद्धतीने होऊ शकते. ह्याला अजून प्रोटेक्शन द्यायला लागेल बहुतेक. मी पाहिलं होतं एमसील वगैरे लावा म्हणतात. तर ह्याला एमसील लावायला लागेल असं मला वाटतंय. नाही तर पडल मोबाईल धडधडीमध्ये. मोबाईलच म्हणतोय कॅमेरा पडेल. तर पहिलं कॅमेराला कवर लेन्सला ह्याला सगळ्याला स्क्रीन गार्ड टाकल्याशिवाय मी असा नाही वापरणार ह्याला. तर पाहू शकता अतिशय सुंदर असा व्हिडिओ येतोय. काय अडचण नाही. ह्याची ट्रायल पण मी देईल तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये. तर चला अशा प्रकारे आपण हेल्मेटला ही लावू शकतोय. त्याला जी ह्याच्याबरोबर येते अटॅचमेंट जी कॅमेराबरोबर ती अटॅचमेंट आपण डायरेक्ट इथं वापरू शकतोय. कारण इथनं असा कॅमेरा सेट होऊ शकतोय. नाही तर आपल्याला जर इथं समोर लावायचं असलं तर त्याला ही एक्स्ट्रा अटॅचमेंट घ्यावी लागते. तर पाहू शकताय तुम्ही. आता याचा व्हिडिओ बंद करतो मी. लई डाटा होते. तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो तर हा आमच्या वस्तीकडे येणारा रस्ता आहे. तर पहिल्यांदाच आज सेटअप लावला आहे. तर कसा ऑडिओ पण किती रेकॉर्ड होतोय ती पाहायला लागेल. तुम्हाला आज मी दाखवतो की माझं रुटीन कसं असतंय काय काम करतोय मी. चलो.